सर्वांनी लक्ष द्या. हॅलो, आपण काल डिस्कस केलं जिओमेट्रिक ग्रोथ मॉडेल, त्यालाच एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल असं सुद्धा म्हणतो. जिओमेट्रिक ग्रोथ किंवा एक्सपोनेन्शियल ग्रोथ काय असते माहिती? ही अशी ग्रोथ असते ज्यावेळेस आपण असं कन्सिडर करतो की रिसोर्सेस जे आहेत ना ते ह्यूज अमाऊंट मध्ये अवेलेबल आहे. रिसोर्सेस अवेलेबल आहे, खूप सारी स्पेस अवेलेबल आहे. त्यावेळेस जे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल असणार आहेत ना ते नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ते त्यांच्या फुल पोटेन्शियलने ग्रो होतील. ज्यावेळेस ते त्यांच्या फुल पोटेन्शियलने ग्रो होतील त्यावेळेस जे मॉडेल आपण कन्सिडर करतो त्या ग्रोथला आपण म्हणतो जिओमेट्रिक ग्रोथ. जिओमेट्रिक ग्रोथचं इक्वेशन आपण काय बघितलं? dn/dt इज इक्वल टू काय? बर्थ मायनस डेथ रेट इंटू एन. हे कन्सिडर केलं. dn/dt म्हणजे काय? एन इज द पॉप्युलेशन. एन ही काय आहे? एन ही आहे पॉप्युलेशन. ठीक आहे, स्टार्ट वाली असलेली पॉप्युलेशन आहे. The change in population with the time t is the dn/dt. dn/dt लाच तुम्ही काय बोलता? dn/dt लाच तुम्ही बोलणार nt. जस्ट अ मिनिट गाइस, एक मिनिट. ओके, सर्वांनी लक्ष द्या इकडे. आपला काय फॉर्म्युला होता? dn/dt इज इक्वल टू काय? b मायनस d इंटू एन. एन इज द पॉप्युलेशन ऍट द स्टार्ट, किंवा त्याला तुम्ही n0 पण बोलू शकता. ठीक आहे, n0 किंवा त्याला तुम्ही n बोलू शकता. n काय आहे? इट इज अ पॉप्युलेशन साईज. ओके, चेंज इन पॉप्युलेशन साईज आफ्टर टाइम टी. ती काय असणार आहे? एन टी असणार आहे. एन टी काय आलं तुमचं? एन टी आलं तुमचं बी. बी म्हणजे काय? बर्थ रेट. टी म्हणजे काय? डेथ रेट. एन म्हणजे काय? आधीची असलेली पॉप्युलेशन. ठीक आहे, म्हणजे अगोदरची असलेली पॉप्युलेशन इंटू बर्थ मायनस डे, किती जन्माला आले, किती मेले. ठीक आहे, यानुसार ऍक्च्युअल मध्ये पॉप्युलेशन मध्ये होणारा हा चेंज आहे. त्यानंतर दोन फॅक्टर्स आणखी काम करतात. ते कोणते कोणते फॅक्टर्स? इमिग्रेशन आणि इमायग्रेशन. आलं लक्षात तुमच्या? यानुसार आपण एक फॉर्म्युला काढला होता. काय होता फॉर्म्युला? एन टी इज इक्वल टू n0. n0 म्हणजे काय? स्टार्ट वाली पॉप्युलेशन. ई इंटू ए रेस टू आर टी. बरोबर, हा फॉर्म्युला आला होता. हा जो फॉर्म्युला होता हा कोणता फॉर्म्युला? जिओमेट्रिक ग्रोथ किंवा एक्सपोनेन्शियल ग्रोथ वाला फॉर्म्युला. तुम्ही जिओमेट्रिक म्हणजे काय? आधी 1 होते, मग 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 16 झाले, 16चे 32 झाले. म्हणजे काय झाले? डबल 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 पॉप्युलेशन वाढत चालली. या ग्रोथला काय म्हणतो आपण? जिओमेट्रिक ग्रोथ. ठीक आहे, मी याचा एक फॉर्म्युला हा तुम्हाला सांगितला. आता आपण जी ग्रोथ डिस्कस करणार आहोत ती ग्रोथ आहे लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल. सर्वांनी लक्ष द्या. आता लॉजिस्टिक ग्रोथ म्हणजे काय? आपण काय कन्सिडर केलं? रिसोर्सेस जर खूप सारे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, अनलिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल असतील ना, तर पॉप्युलेशन जी असेल ती फास्ट ग्रो होणार, डबल डबल ग्रो होणार आहे पॉप्युलेशन, कारण त्यांना काही रेस्ट्रिक्शनच नाही. ठीक आहे, पण पॉप्युलेशनला कधी पण असं असतं का रिसोर्सेस खूप सारे अवेलेबल आहेत? तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. खूप सारे नीटचे सीट अवेलेबल असतील, तुम्ही कॉम्पिटिशन जास्त करणार असते, सर्वांनाच ऍडमिशन मिळून जाईल. सपोज 5 लाख मुलं नीटची एक्झाम देतात आणि 5 लाख सीट अवेलेबल असेल तर कॉम्पिटिशनच होणार नाही. हो का नाही? म्हणजे रिसोर्सेस जर अवेलेबल असतील तर तुम्ही काय होणार? सगळेच जण डॉक्टर व्हाल. बरोबर का नाही? म्हणजे काय? जिओमेट्रिक तुम्ही ग्रोथ करा. समजतं का याचं? पण लॉजिस्टिक ग्रोथ काय? लॉजिस्टिक ग्रोथ काय सांगते? असं आहे, असं असतं का नेहमी रिसोर्सेस फुल्ली अवेलेबल असतील का? नाही, रिसोर्सेस कधीही फुल्ली अवेलेबल नसतात. रिसोर्सेस नेहमी लिमिटेड असणार आहेत. मग रिसोर्सेस ज्यावेळेस लिमिटेड असणार आहेत त्यावेळेस जी ग्रोथ असेल ना ती ग्रोथ सुद्धा लिमिटेड असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा आयलँड आहे, सगळ्यात लक्ष द्या. एक आयलँड आहे आणि त्या आयलँडवर सपोज मॅक्सिमम 1 लाख इंडिव्हिज्युअल राहू शकतात किंवा 1000 इंडिव्हिज्युअल त्या आयलँडवर राहू शकतात. तर मग 1000 इंडिव्हिज्युअल त्या आयलँडवर राहू शकतात ना, म्हणजे त्यांच्या गरजा कंप्लीट होऊ शकतात. तर मग या आयलँडची कॅरिंग कॅपॅसिटी आहे 1000, हे लक्षात घ्या. के म्हणजे काय? के इज द कॅरिंग कॅपॅसिटी. लक्षात घ्या बाळा. के काय आहे? कॅरिंग कॅपॅसिटी आहे. के कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? मॅक्सिमम किती इंडिव्हिज्युअलला सपोर्ट करू शकते पॉप्युलेशन? 1000 इंडिव्हिज्युअलला सपोज एखादा एरिया सपोर्ट करतो, त्याची कॅरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे, हे एक्झाम्पल घेतलंय.
मग कधीही पॉप्युलेशन या 1000च्या वरती जाणार नाही, कधी लक्षात घ्या. 1000च्या वरती जायला लागले तर कॉम्पिटिशन इथे इंटेन्स होणार आहे आणि पॉप्युलेशन मधले इंडिव्हिज्युअल डाय होतील, जगू शकणार नाही, किंवा त्यांना जेवढे रिसोर्सेस अवेलेबल पाहिजेत त्यापेक्षा कमी रिसोर्सेस मध्ये जगावं लागेल, हे लक्षात घ्या. ही झाली कॅरिंग कॅपॅसिटी. म्हणजे प्रत्येक जी पॉप्युलेशन असते ना, ती पॉप्युलेशन लाईक लिमिटेड काय म्हणतात त्याला, रिसोर्सेस मिळतात, आणि म्हणून प्रत्येक जे एखादं एरिया असेल त्या एरियाची एक स्पेसिफिक कॅरिंग कॅपॅसिटी असते त्या स्पेसिफिक हॅबिटॅटसाठी. काल मी तुम्हाला हे लिहून दिलं. ठीक आहे, लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल. मग लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस आपण हे कन्सिडर करतो की पॉप्युलेशनला लिमिटेड रिसोर्सेस आहेत, पॉप्युलेशनला एक कॅरिंग कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, आणि मग ज्यावेळेस कॅरिंग कॅपॅसिटी आपण कन्सिडर करणार आहे त्यावेळेस चेंज इन पॉप्युलेशन आफ्टर टाइम टी, बघा dn बाय dt काय असतं, dn बाय dt नाव इट इज डिपेंडंट ऑन द कॅरिंग कॅपॅसिटी. बघा आता इकडे लक्ष द्या, काल मी तुम्हाला हा फॉर्म्युला सांगितलं होता. nt म्हणजे काय, dn बाय dt इज इक्वल टू b मायनस d इंटू n. काय होत आहे b मायनस d, अभिषेक इकॉनॉमी तर त्याच्यामुळे जास्त आहेच. ठीक आहे, पण आता इकडे एक मिनिट लक्ष द्या, इथे काय बी मायनस डी इंटू एन. आता हे जे बी मायनस डी आहे याला मी कालच्या लेक्चर मध्ये काय बोललो होतो आठवते तुम्हाला, आर बोललो होतो माहिती. बर्थ रेट मायनस डेथ रेट याला काय म्हणलं होतं आपण, आर म्हटलं होतं, आर. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला बघा काय होतो, डीएन बाय डीटी इंटू आर इंटू एन, हा झाला फॉर्म्युला. कळालं तुम्हाला, डीएन बाय डीटी इंटू आर इंटू एन. पण आता हा जो फॉर्म्युला आहे ना, हा कधी म्हणला, हा फॉर्म्युला झाला जिओमेट्रिक ग्रोथसाठी. आपण कशासाठी काढतोय फॉर्म्युला, लॉजिस्टिक ग्रोथ. लॉजिस्टिक जिओमेट्रिक ग्रोथ मध्ये आपण कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर करतो का, नाही. थोडं स्लो सांगतोय. जिओमेट्रिक ग्रोथ मध्ये लिमिटेड रिसोर्सेस नाही आहेत, लिमिटेड रिसोर्सेस नाही म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी आपण इथे कन्सिडर करत नाही. पण लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल मध्ये लिमिटेड रिसोर्सेस आहेत, त्यामुळे आपण इथे कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर करणार आहेत. कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर करणार म्हणजे हा फॉर्म्युला जो असेल या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला कॅरिंग कॅपॅसिटी टाकावी लागणार. म्हणून काय आली कॅपॅसिटी, बरोबर, डीएन बाय डीटी इज इक्वल टू आर इंटू एन. आणि याला तुम्ही आता ऍड करणार कॅरिंग कॅपॅसिटी. कॅरिंग कॅपॅसिटी काय असणार, के मायनस एन अपॉन के मायनस एन अपॉन के. हा झाला इथे फॉर्म्युला. काय आहे के ही कॅरिंग कॅपॅसिटी. एखाद्या एरियाची कॅरिंग कॅपॅसिटी जर 1000 इंडिव्हिज्युअल असतील तर नंबर, हा जो नंबर आहे ना, हा कधीच वाढणार नाही 1000 पेक्षा जास्त. लक्षात घ्या, 1000 पेक्षा जास्त नंबर वाढेल नाही. समजतं तुम्हाला, का बरं नाही वाढणार, कारण कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे, सपोज 1000 आहे, तर मग हा जो नॅचरल नंबर असेल ना, हा नंबर कधीही कॅरिंग कॅपॅसिटी पेक्षा जास्त होऊ शकत नाही. गॉट दिस. हा फॉर्म्युला बघा तुम्ही, लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल आणि दोन्ही मॉडेलचा मी कंपॅरिझन करून देतो तुम्हाला पुन्हा एकदा. कन्फ्युजन ठेवू नका काही, एकदम क्लिअर करा सर्व गोष्टी. ठीक आहे, बघा इकडे लक्षात घ्या. मी तुम्हाला पहिला मॉडेल सांगितला लॉजिस्टिक, नाही पहिला मॉडेल मी तुम्हाला सांगितला एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल. ठीक आहे, आणि दुसरा मॉडेल सांगितला लॉजिस्टिक. लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल मध्ये आपण काय कन्सिडर करतो रे बाळांनो, कोणती कॅपॅसिटी, कॅरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे, आणि एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल मध्ये आपण कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर करत नाही. ठीक आहे, कॅरिंग कॅपॅसिटीला काय म्हणतो आपण, के. ठीक आहे, आता लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल आणि एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल, एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल आणि लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेलचा फॉर्म्युला एकच झाला, पहिला वाला काय, डीएन बाय डीटी इज इक्वल टू बी मायनस डी इंटू एन. बरोबर, एन म्हणजे काय, ही आधीची असलेली पॉप्युलेशन. बरोबर, मग जर सपोज मी काल तुम्हाला हे पण बोललो होतो, एका वर्षापूर्वी आता सपोज एन पॉप्युलेशन असेल तर एका वर्षानंतर पॉप्युलेशन किती असेल, ती असेल डीएन बाय डीटी. आत्ताची पॉप्युलेशन जर एन असेल तर एका वर्षानंतर, करतो थोडंसं अपूर्व थांब, हा जरा फॉर्मॅट आहे, लक्ष द्या सर्वांनी फक्त. काय बोललो मी इथे, जर आता पॉप्युलेशन जी आहे ती एन आहे तर एका वर्षानंतर पॉप्युलेशन काय असेल, ती असेल एन टी. म्हणजेच काय, डीएन बाय डीटी. ओके, सपोज टी इज द टाइम. तो टाइम तुम्ही 1 वर्ष घेऊ शकता, 1 मिनिट घेऊ शकता, 1 सेकंद घेऊ शकता, किंवा 1 महिना घेऊ शकता. समजतं का, दिस इज द टाइम. एन इज एन टी, टी इज द टाइम. आर बी मायनस डी काय आलं, व्हॅल्यू आर. एन इज द पॉप्युलेशन. कळतंय तुम्हाला, म्हणजे आजची पॉप्युलेशन एन असेल तर एका वर्षानंतर पॉप्युलेशन काय असेल, डिपेंड करेल बर्थ रेटवर आणि डेथ रेटवर. बरोबर का नाही, या येणाऱ्या एका वर्षामध्ये किती बर्थ होणार आहेत, किती डेथ होणार आहेत, त्यावर ती पॉप्युलेशन डिपेंडेंट असेल. सपोज आता 100 कोटी पॉप्युलेशन असेल एखाद्या कंट्रीची, तर ती एका वर्षानंतर किती होणार आहे, ती कशावर डिपेंड करेल, बर्थ रेट आणि डेथ रेटवर, इमिग्रेशन आणि इमायग्रेशनवर. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे, बर्थ रेट आणि डेथ रेट. म्हणून आपण फॉर्म्युला काय केला, एन टी इज इक्वल टू आर इंटू एन. इथे आपण कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर केलेली नाही.
कोणत्या मॉडेलमध्ये? एक्सपोनेन्शियल ग्रोथ. पण ज्यावेळेस तुम्ही लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल कन्सिडर करता, इथे तुम्ही कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर करणार. कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर करणार, मग फॉर्म्युला तुमचा तोच झाला काय? dn by dt, that is the population after time t, change in population is equal to b minus d into n. बरोबर. आणि या बरोबर तुम्ही कॅरिंग कॅपॅसिटी पण कन्सिडर करता, k मायनस n अपॉन k. झाला फॉर्म्युला, लक्षात ठेवा. आता dn by dt म्हणजेच काय आहे? nt इज इक्वल टू b मायनस d काय आहे? r इंटू n इंटू k मायनस n अपॉन k. आला का फॉर्म्युला? समजलं तुम्हाला? हा झाला लॉजिस्टिक ग्रोथ, ज्यामध्ये कॅरिंग कॅपॅसिटी आपण कन्सिडर केली. एक झाले एक्सपोनेन्शियल ग्रोथ, ज्यामध्ये कॅरिंग कॅपॅसिटी आपण कन्सिडर केलेली नाही. गॉट दिस? गॉट दिस? येस सर. ओके. मग आता मी तुम्हाला यांचा एक ग्राफ काढून दाखवतो. ठीक आहे? सर हा बोला. तर ते आर मध्ये ते इंट्रिन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज नाही कळलं मला. इंट्रिन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज म्हणजे काय? म्हणजे बी मायनस डी, बर्थ मायनस डेथ. इंट्रिन्सिक रेट ऑफ काय दिलंय? नॅचरल काय इन्क्रीज. इंट्रिन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज म्हणजे काय रे? बघा, सपोज इंडियामध्ये असं आहे की 100 इंडिव्हिज्युअल मागे आता 10 इंडिव्हिज्युअलचा बर्थ होतो. ठीक आहे, जनरली. आणि 2 इंडिव्हिज्युअल मरतात एका वर्षात. ठीक आहे, मी काय सांगितलं? 100 इंडिव्हिज्युअल मागे 10 लोक जन्माला येतात आणि 2 लोकांची डेथ होते. म्हणजे किती लोक जन्माला आले टोटल? म्हणजे किती लोक सर्व्हाइव्ह होतात एका वर्षामध्ये? किती होतात? 8%. 8 झालं. कॅरिंग कॅपॅसिटी सांगितलं मी, पुन्हा एकदा सांग. ठीक आहे. आता म्हणजे आता पॉप्युलेशन वाढण्याचा रेट किती टक्के झाला मग? बोला ना. 8%. मग यालाच तुम्ही काय बोलता? इंट्रिन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज. नॅचरली पॉप्युलेशन वाढण्याचा रेट काय आहे? म्हणजेच काय? बर्थ मायनस डेथ. कळालं का? हो. ठीक आहे. बरं, आता अभिषेकने विचारलं कॅरिंग कॅपॅसिटी नाही समजलं. लॉजिस्टिक ग्रोथ आणि डिफरन्स शॉर्ट मध्ये रिपीट करा. बरं, मी इथं काय सांगितलं रे? लॉजिस्टिक ग्रोथ म्हणजे काय रे? ज्या वेळेस तुम्ही एखाद्या एरिया कन्सिडर केला. तुम्ही हे लिहिलंय का? तुम्हाला मी काल कुठपर्यंत लिहून दिलं? सर शेवटचं पॉइंट दिला होता की पॉप्युलेशन ग्रोइंग इन अ हॅबिटॅट विथ लिमिटेड रिसोर्सेस. एवढंच. बर बर, म्हणजे तुम्हाला हे लिहून नाही दिलं. ठीक आहे, मी पुढचं नंतर लिहून देतो. आधी लक्षात घ्या. तुम्हाला एक गोष्ट कळते का? तुम्ही एक एक्झाम्पल समजून घ्या. एक एरिया आहे, एक लँड आहे. ठीक आहे. त्या लँड मध्ये जर आपण असं कन्सिडर केलं की रिसोर्सेस अनलिमिटेड आहेत. रिसोर्सेस कसे आहेत? अनलिमिटेड. म्हणजे राहण्यासाठी खूप सारी स्पेस अवेलेबल आहे, खाण्यासाठी खूप सारं फूड अवेलेबल आहे, वॉटर अवेलेबल आहे. कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नाहीये. लक्ष द्या सर्वांनी. अनलिमिटेड रिसोर्सेस असतील एखाद्या ठिकाणी अवेलेबल अप्रूव्हा, तर काय होईल? ती इथे किती पण पॉप्युलेशन वाढेल की नाही? तुम्हाला जर फुकट खाण्यासाठी मिळते, फुकट राहण्यासाठी स्पेस मिळते, काही काम करावं नाही लागत आहे, खूप साऱ्या रिसोर्सेस फुकटमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. या केसमध्ये काय होईल बरं सांगा बरं? पॉप्युलेशन कशी वाढेल? अरन, पॉप्युलेशन कशी वाढेल? पॉप्युलेशन ग्रो विथ इट्स काय पोटेन्शियल. फुल पोटेन्शियल. ओके नाही? म्हणजे लोक काय करतील? अरे भरपूर सारा अवेलेबल आहे, किती पण मुलं जन्माला घाला. बरोबर? समजतं? अनलिमिटेड रिसोर्सेस असतात, फुल पोटेन्शियलने सगळे ग्रो. बरोबर? एका कपलला 10-10, 12-12 मुलं, जर फुल पोटेन्शियल, खूप पैसा बिसा असेल, सगळं काही अवेलेबल असेल. मी एक्झाम्पल म्हणून सांगतो. पण तेच आपण असं केलं की खूप सारं कॉम्पिटिशन आहे, लिमिटेड रिसोर्सेस आहेत, राहण्यासाठी जागा लिमिटेड आहे, खाण्यासाठी फूड लिमिटेड आहे, वॉटर लिमिटेड आहे, कॉम्पिटिशन करायचं. तर मग प्रत्येक जण काय त्याच्या फुल पोटेन्शियलने ग्रो होईल का? 10-10 मुलं जन्माला घालेल का कोणी? नाही. लिमिटेड मध्ये पॉप्युलेशन वाढेल. बरोबर का नाही? समजतंय का? म्हणजे एखादा एरिया जो असेल, त्या एरियामध्ये जर रिसोर्सेस लिमिटेड असतील तर पॉप्युलेशन पण काय राहील? बोला ना, लिमिटेड राहील की नाही? राहील की नाही? रिसोर्सेस जर अनलिमिटेड असतील तर पॉप्युलेशन कशी होईल? त्याच्या फुल पोटेन्शियलने ग्रो होईल. पॉप्युलेशन जर त्याच्या फुल पोटेन्शियलने ग्रो झाली तर त्याला तुम्ही कोणती ग्रोथ बोलता? अरे लक्षात आला तुला डिफरन्स? याला तुम्ही काय बोलणार? एक्सपोनेन्शियल एक्सपोनेन्शियल ग्रोथ. कळलं? एक्सपोनेन्शियल ग्रोथ.
किंवा याला आणखी दुसरं नाव आहे, काय नाव आहे? एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल, किंवा याला म्हणतो आपण कोणती ग्रोथ मॉडेल? हॅलो, when the population is growing with its maximum capacity, it is called as a exponential growth. Okay, just a minute, एक मिनिट, कॉल आला मला, एक मिनिट थांब. ओके ओके, ठीक ठीक, ओके. चलो प्लीज पॅटेज. काय बघितलं आपण, मी काय बोललो तुम्हाला की ज्या वेळेस लिमिटेड रिसोर्सेस असतील त्यावेळेस पॉप्युलेशन जी असेल ना, ती जी ग्रोथ होईल ना त्याची, ती ग्रोथ कोणती असते? लॉजिस्टिक. लॉजिस्टिक म्हणजे लॉगच्या फॉर्मॅटमध्ये असते. लॉगच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे कशी असेल, ऐकून घ्या, लक्ष द्या. मी आधी ग्राफ ड्रॉ करतो. या ग्राफ मध्ये बघा, इकडे सपोज मी एका बाजूला लिहिलं टाइम, ठीक आहे, ग्राफ बघा, टाइम लिहिलं मी, आणि इकडे मी लिहिलं पॉप्युलेशन डेन्सिटी. पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे किती पॉप्युलेशन आहे ते, म्हणजे एन, बरोबर. एन इज द पॉप्युलेशन. एका बाजूला मी लिहिलं टाइम, एका बाजूला लिहिलं मी एन. आता मी दोन्ही मॉडेल या एक्स आणि वायच्या ऍक्सिस वर ड्रॉ करणार, ठीक आहे. इथे टाइम लिहिला आपण टी, आणि इथे लिहिले पॉप्युलेशन काय, डेन्सिटी. पॉप्युलेशन डेन्सिटी काय आहे, एन. आता मी दोन्ही ग्राफ ड्रॉ करणार. दोन्ही ग्राफ म्हणजे पहिला ग्राफ जो आहे तो एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेलचा आहे. एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेललाच आपण दुसरं नाव काय म्हणतो, तुम्हाला विचारलं होतं मी आता, काय, जिओमेट्रिक ग्रोथ, ठीक आहे. एक्सपोनेन्शियल ग्रोथ किंवा जिओमेट्रिक ग्रोथ मध्ये मी काय सांगितलं, आधी 2 असतील तर 4 होणार, 4चे किती होणार, 8 होणार, 8चे काय होणार, 16 होणार. डबल 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 होत जातात. अशी जी ग्रोथ असते हिला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ किंवा जिओमेट्रिक, ठीक आहे. आणि दुसऱ्या टाईपची ग्रोथ कोणती आहे, लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल. लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल मध्ये काय होणार, सपोज एखाद्या एरियामध्ये, सपोज हा एखादा एरिया आहे, लक्ष द्या सर, तिथे रिसोर्सेस लिमिटेड आहे. रिसोर्सेस लिमिटेड आहेत, जे फूड लिमिटेड आहे, तिथे राहण्यासाठी जागा लिमिटेड आहे. मग या एखाद्या एरियामध्ये एखादा नवीन इंडिव्हिज्युअल गेला, एखादी नवीन पेअर गेली, एखाद्या स्पीशीची एखादी पेअर गेली, ही जी पेअर असेल ना, पहिले जाऊन तिथे ऍडजस्ट होईल, बरोबर का नाही. पहिले काय होईल, लॉजिस्टिक ग्रोथ समजून घ्या, पहिले हे जाऊन तिथे ऍडजस्ट होतील म्हणजे फूड कुठे आहे, वॉटर कुठे आहे ते पाहतील ते पहिले, बरोबर का. आणि जर ते एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी सुटेबल असतील तर ते काय करतील, तिथे रिप्रोडक्शन करतील, बरोबर का. म्हणजे पहिले गेल्यानंतर कोणतीही पॉप्युलेशन एखाद्या नवीन एरियामध्ये गेल्यानंतर, लक्ष द्या, कोणती एखादी पॉप्युलेशन एखाद्या नवीन एरियामध्ये जर सेटल झाली तर त्या पॉप्युलेशनला सर्वात पहिले काय व्हावं लागेल, ऍडजस्ट व्हावं लागेल. या फेजला म्हणतो आपण लॅग फेज. कोणती फेज, बोला कोणती फेज, लॅग फेज. तिथे गेल्यानंतर पहिले त्यांना ऍडजस्ट व्हावं लागेल. ऍडजस्ट झाल्यानंतर मग त्यांची पॉप्युलेशन वाढायला सुरुवात होईल. त्याला काय, कोणती फेज म्हणतो आपण, मग लॉग फेज. पहिले काय होईल, ते ऍडजस्ट करतील एखाद्या एरियामध्ये गेल्यानंतर. सपोज एखादी पॉप्युलेशन आहे, एखाद्या नवीन एरियामध्ये गेली की तिथे ते लगेच पटापटा फास्ट ग्रो व्हायला सुरुवात नाही करणार. पहिले ते तिथे ऍडजस्ट करतील. या फेजला काय म्हणतो आपण, लॅग फेज. ऍडजस्ट केल्यानंतर मग त्यांची संख्या वाढायला लागेल, त्याला म्हणतो तुम्ही लॉग फेज. लॉग फेज मध्ये काय होईल, पॉप्युलेशन वाढत जाईल, आणि पॉप्युलेशन 2चे 4, 4चे 8 होत जातील. पण सपोज कॅरिंग कॅपॅसिटी आहे 1000, तर 1000 इंडिव्हिज्युअल्सच्या ज्यावेळेस ते जवळ येणार आहेत त्या पॉप्युलेशन मध्ये, तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढणार आहे. मग पॉप्युलेशनची साईज जी असेल ती कमी होईल. लॅग फेज, लॉग फेज, आणि मग त्यानंतरची फेज येते ती असते स्टेशनरी फेज. कोणती फेज, स्टेशनरी फेज. तुम्हाला हे नाही कळालं कोणाला, हॅलो हॅलो, बोला रे जरा. हे बघ, पुन्हा एकदा ड्रॉ करतो. थोडंसं कळालं, बरं, एक मिनिट लक्ष द्या, मी लॉजिस्टिक सांगतो तुम्हाला. आधीच कळालंय ना, जिओमेट्रिक ग्रोथ म्हणजे काय, तिथे कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडरच नाही केली आपण. कॅरिंग कॅपॅसिटी का कन्सिडर नाही केली, कारण जिओमेट्रिक ग्रोथ मध्ये आपण असं कन्सिडर केलं की लिमिटेड रिसोर्सेस नाही, खूप सारे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, असं कन्सिडर केलं, ठीक आहे. आता लॉजिस्टिक मध्ये बघा, लॉजिस्टिक मध्ये तुम्ही काय कन्सिडर करता, रिसोर्सेस कसे आहेत रे, कसे आहेत,
लिमिटेड. पंकजा इकडे बघ, एखादा एरिया आहे, त्या एरियामध्ये लिमिटेड रिसोर्सेस आहेत कीर्ती, ठीक आहे. लिमिटेड रिसोर्सेस आहेत, तर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल पण तिथे लिमिटेडच ग्रो होतील. का बरं लिमिटेड ग्रो होतील? सपोज स्टार्टिंगला कोणीतरी पॉप्युलेशन बाहेरने या एरियामध्ये गेली, या एरियाची कॅपॅसिटी आहे, तुम्ही समजून घ्या, सपोज 1000 इंडिव्हिज्युअल एका स्पीशीजचे, एक पर्टिक्युलर ए नावाची स्पीशीज आहे, ती स्पीशीज या एरियामध्ये किती ग्रो होऊ शकतात? मॅक्सिमम 1000. स्टार्टिंगला सपोज 10 इंडिव्हिज्युअल तिथे गेले, ते 10 इंडिव्हिज्युअल जे असतील ते तिथे गेल्यानंतर पहिले ते काय करतील? त्या एरियामध्ये ऍडजस्ट करतील. ठीक आहे, ऍडजस्ट करतील म्हणजे तिथे ते लगेच रिप्रोडक्शन नाही करणार. तिथे त्यांचा स्टार्टिंग वाला रिप्रोडक्शनचा रेट काय असेल रे? रिप्रोडक्शनचा रेट काय असेल? बोला ना, स्टार्टिंगचा काय असेल? स्लो असेल. तर या फेजला म्हणतो आपण लॅग फेज. कोणती फेज? लॅग फेज. लॅग फेज इज द फेज ऑफ काय? काय ऍडजस्टमेंट. फेज ऑफ ऍडजस्टमेंट आहे, ही आहे लॅग फेज. मग लॅग फेज झाल्यानंतर ती जी पॉप्युलेशन असेल ना, ती पॉप्युलेशन एकदम फास्ट ग्रो करायला सुरुवात करेल. का बरं? कारण ती ऍडजस्ट झाली पॉप्युलेशन, त्यांना कळालं कुठे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, रिसोर्सेस कसे वापरायचे, आणि मग त्यांनी फास्ट ग्रो करायला सुरुवात केली. त्यांनी फास्ट ग्रो करायला सुरुवात केली. बघा बरं, आता फास्ट ग्रो झाली. फास्ट ग्रो झाले, मग ही जी फेज असते ना, हिला म्हणतो आपण कोणती फेज? बघा रे, कोणती? लॉग फेज. कळालं? लॉग फेजला तुम्ही काय बोलणार? कशी ग्रो होते पॉप्युलेशन? एक्सपोनेन्शियल. कशी रे? एक्सपोनेन्शियली ग्रो होते. पण आता तुम्ही असं कन्सिडर करा की ही जी पॉप्युलेशन आहे ना, या पॉप्युलेशनची ही कॅरिंग कॅपॅसिटी आहे. कॅरिंग कॅपॅसिटी किती इंडिव्हिज्युअलची आहे? किती इंडिव्हिज्युअलची आहे? 1000 इंडिव्हिज्युअल. मग ज्या वेळेस ही पॉप्युलेशन 1000 इंडिव्हिज्युअलच्या जवळ जायला लागेल ना, स्टार्टिंगला बघा, स्टार्टिंगला सपोज ते किती असतील? 0 असतील. नंतर किती होतील? 10 होतील. मग किती होतील? 10 चे 20, 20 ते 30, 30 चे 40, 40 ते 50, 50 ते 60 असं होत जाणार. ती जी फेज असेल ना, ती फास्ट रॅपिड ग्रोथची फेज असेल. ती बघा, ती लॅग फेज असेल, लॉग फेज असेल. फेज ऑफ ऍडजस्टमेंट जी असेल ती असेल स्लो ग्रोथ वाली फेज, ती असेल लॅग. ठीक आहे, लॅग झाली, लॉग झाली. आता बघा, पॉप्युलेशन जसं जसं कॅरिंग कॅपॅसिटीच्या जवळ जाणार ना, तिचा रेट स्लो होणार आणि ती कॅरिंग कॅपॅसिटीच्या वर नाही जाऊ शकणार. कळालं? मग इथे जाऊन ती पॉप्युलेशन स्टेबल झाली. ही जी पॉप्युलेशन इथे स्टेबल झाली ना, हा जो हे आहे पॉप्युलेशन इथे स्टेबल झाली बघा, हा जो फेज आहे ना, याला म्हणतो तुम्ही कोणती फेज? माहिती? कोणती फेज? स्टेशनरी फेज. तुम्हाला कळालं का लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल मध्ये किती फेजेस आहेत? या एक आहे लॅग फेज, जी ऍडजस्टमेंटची फेज आहे, बरोबर. मग कोणती कोणती फेज? लॉग फेज. लॉग फेज मध्ये डायरेक्टली जसं एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज मध्ये होतं, कारण इथे रिसोर्सेस इथपर्यंत, इथे रिसोर्सेस भरपूर अवेलेबल आहेत ना, म्हणून ती फास्ट ग्रो करेल. पण एकदा रिसोर्सेस लिमिटेड व्हायला लागले, कारण सपोज ही काय? कॅरिंग कॅपॅसिटी. दिस इज अ कॅरिंग कॅपॅसिटी. कॅरिंग कॅपॅसिटीच्या जवळ पॉप्युलेशन आली ना, की ती डायरेक्ट काय होणार आहे? स्टेशनरी होणार आहे. आणि या मॉडेलला आपण काय म्हटलं रे? लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल. कोणते कोणते स्टेप दिसले तुम्हाला याच्यामध्ये? लॅग फेज. दुसरी कोणती रे? लॉग फेज. तिसरी कोणती रे? स्टेशनरी फेज. कळालं? हो सर. बरं स्टेशनरी आहे पॉप्युलेशन इथे, कारण कॅरिंग कॅपॅसिटी आपण कन्सिडर केली. मग इथला तुमचा फॉर्म्युला काय आला? इथला तुमचा फॉर्म्युला आला dN/dt इज इक्वल टू बर्थ मायनस डेथ इंटू काय आलं तुमचं? बर्थ मायनस डेथ इंटू n आलं. आणि याच बरोबर तुम्ही कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर करता k-n अपॉन k. कॅरिंग कॅपॅसिटी तुम्ही कन्सिडर केली. हा झाला इथे. अपॉन के. येस, हा झाला तुमचा फॉर्म्युला इथे. आणि dN/dt म्हणजेच काय? nt. b-d इज इक्वल टू r इंटू n, k-n अपॉन k. हा झाला लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेलचा फॉर्म्युला. क्लिअर का? ठीक आहे. येस सर. आता बघा, लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल झालं कम्प्लीट तुमचं. सर हा बोला. सर एक्सपोनेन्शियल ग्रोथ मध्ये अनलिमिटेड ग्रोथ असते, मग त्याला शेवटी स्टेशनरी फेज काय येते? स्टेशनरी फेज एक्सपोनेन्शियल मध्ये कुठे येते? मी आता जे सांगितलं ते लॉजिस्टिक सांगितलं. ठीक आहे, स्टेशनरीचा अजून मी ग्राफ नाही ड्रॉ केला. मी सॉरी, एक्सपोनेन्शियल वाला ग्राफ नाही ड्रॉ केला. दोन्ही ग्राफ आता एकाच वेळेला ड्रॉ. ठीक आहे, बघा इकडे. इकडे काय लिहिलं आपण? टाइम टी. इकडे काय लिहिणार आपण? बोला. पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे किती आहे पॉप्युलेशन? एन. ओके, आता मी इथे दोन्ही ग्राफ एकाच ग्राफमध्ये दोन्ही ड्रॉ करतोय. इथे वाय ऍक्सिस, इथे आला एक्स ऍक्सिस, सॉरी एक्स आणि हा वाय. ठीक आहे, जे असतील ते आपण असेच ठेवले. एकामध्ये काय लिहिलं आपण? पॉप्युलेशन डेन्सिटी एन मध्ये घेतला आणि टाइम मध्ये घेतला आपण टी. ओके, आता पहिले बघ, इथे एक कॅरिंग कॅपॅसिटी आपण ड्रॉ करू. सपोज या पॉप्युलेशनची कॅरिंग कॅपॅसिटी ही आहे. जर कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर केली तर कोणता मॉडेल असणार रे? लॉजिस्टिक. क्लिअर.
ठीक आहे. जर कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर नाही केली तर कोणता मॉडेल असणार रे? एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल. हे पहिले समजून घ्या. क्लिअर आहे आता हे? आता बघा, पहिला ग्राफ ड्रॉ. पहिला ग्राफ जो आहे तो एक्सपोनेन्शियल कन्सिडर. बघा, कोणती पॉप्युलेशन एखादा नवीन एरिया आहे, कोणती पॉप्युलेशन नवीन एरियामध्ये आली की तिला थोडासा वेळ लागणार आहे ऍडजस्टमेंट होण्यासाठी. हा, लक्ष द्या. ऍडजस्टमेंट होण्यासाठी हे सपोज या पॉप्युलेशनला थोडासा वेळ लागेल. त्यानंतर एकदा ती ऍडजस्ट झाली की ती फास्ट ग्रो होणार आहे. बघा ही कशी ग्रो झाली, बघा ही कशी ग्रो झाली, कशी ग्रो झाली. एक्सपोनेन्शियली. त्याला काय लिमिट आहे का कॅरिंग कॅपॅसिटीच्या वरती? कारण कॅरिंग कॅपॅसिटी आपण कन्सिडरच नाही. मग आपण असं कन्सिडर केलं अनलिमिटेड रिसोर्सेस, म्हणजे एकदा डबल व्हायला सुरुवात केली की ते डबल 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 होत राहणार. पण जर आपण कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर केली तर बघा, स्टार्टिंगला त्याला लागणार, पहिले त्याला लागणार लॅग फेज, बरोबर. लॅग फेज लागल्यानंतर तो एक्सपोनेन्शियली ग्रोथ करेल. पण एकदा तो कॅरिंग कॅपॅसिटीच्या जवळ आला की बघा बरं, झाला का स्लो डाऊन, झाला का स्लो डाऊन, झाला कॅरिंग कॅपॅसिटीच्या जवळ. ही फेज कोणती असणार? पहिली लॅग. ही कोणती असणार? लॉग. लॉगलाच तुम्ही काय म्हणता? एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल. हा मॉडेल एक्सपोनेन्शियल आहे का? फक्त एवढा लॉगच एक्सपोनेन्शियल आहे. मॉडेल कोणतं आहे? लॉजिस्टिक. फक्त एवढाच पार्ट फक्त एक्सपोनेन्शियली ग्रो होतो बरं का. इथून पुढे बघा ना तुम्ही, कोणती फेज चालू झाली? ही कोणती आहे? कोणती आहे? स्टेशनरी. स्टेशनरी. बघा ग्राफ समजलं तुम्हाला? ग्राफ एक्सपोनेन्शियल ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडरच नाही केली आपण, म्हणून एक्सपोनेन्शियलचा फॉर्म्युला काय आला बरं? एक्सपोनेन्शियलचा काय फॉर्म्युला काढला आपण? dn/dt. आताच फॉर्म्युला पाठ करून RN. हा, इंटू आर इंटू एन. गॉट दिस? दिस इज द फॉर्म्युला. ओके. dn/dt म्हणजेच काय? nt इज इक्वल टू आर इंटू एन. आर काय आहे? आर आहे बी मायनस डी, बर्थ मायनस डेथ. हा झाला एक्सपोनेन्शियल ग्रोथचा फॉर्म्युला. आताच करून टाकायचा. ठीक आहे. फक्त नंतर लेक्चर झाल्यावर रिवाइज करा. ठीक आहे. आता बघा, स्टेशनरीचा काय आला फॉर्म्युला? लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेलचा. इथे कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर केली तुम्ही. dn/dt म्हणजे nt आला, बरोबर. nt इज इक्वल टू आर इंटू एन. आणि काय घेतला पुढे तुम्ही? K minus N upon K. येस, संपला विषय, झाला, खतम. आणि हा ग्राफ लक्षात ठेवा. 3 फेजेस लॅग लॉग आले, लक्षात ठेवा. एक्सपोनेन्शियल ग्राफ मध्ये लॅग फेज का नाही आहे? कारण ते इथे पण रिसोर्सेस आहे lag, नाहीत आहे म्हणून ना इथे पण लॅग फेज आहे, स्टार्टिंगला असणारच लॅग फेज. पण एकदा तो एक्सपोनेन्शियली ग्रो झाला, अच्छा. हा तो थांबत नाहीये. कळालं ना? त्याला स्टेशनरी फेज. हा 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 कळालं. स्टेशनरी लॅग तर कोणत्याही स्पेसिसला लागणारच, तिला ऍडजस्ट करण्यासाठी तेवढा वेळ लागणार. ओके सर. मग आता हा ग्राफ ड्रॉ करा पटकन. हा ग्राफ ड्रॉ करा, मग मी तुम्हाला लॉजिस्टिकचं लिहून देतो. थोडीशी जागा सोडा, 4-5 ओळींची. जे कालचं मला थोडंसं लिहून द्यायचं राहिलंय ते. एक 5-6 ओळी सोडा आणि त्यानंतर हा ग्राफ ड्रॉ करा फास्ट. याला नाव द्या पॉप्युलेशन ग्रोथ कर्व. पॉप्युलेशन ग्रोथ कर्व. ग्राफ मध्ये दाखवलं ना आपण भक्ती. तू इथे दाखवायची काही गरज नाही. ग्राफ तुम्ही वाटल्यास दोन्ही एकत्रित लावून टाकायचं. तुम्हाला वाटलं ना की याची लॅग फेज दाखवायची तुम्हाला, तर याला दोघांना असं एकत्रितच दाखवून टाका. तसं एनसीईआरटीच्या बुक मध्ये एकत्रितच दाखवा, तुम्हाला समजावं म्हणून ते सेपरेटली काढलंय. ठीक आहे. दोघांना लॅग फेज असणारच. इथे नाही दाखवली तरी चालेल, पण ती असणारच आहे लॅग फेज. याला नाव द्या पॉप्युलेशन ग्रोथ फेज. When resources are limited, कोणता ग्रोथ करणार कर्व असणार तो? लॉजिस्टिक. ठीक आहे. लिहा तिथे वाटल्यास. आणि या केस मध्ये के काय असणार? के काय असणार? कॅरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे. के असणार कॅरिंग कॅपॅसिटी. सर कालचं लास्ट लाईन काय होतं? लास्ट काय? लास्ट लाईन कालची लास्ट लाईन तू लिहिली असेल ना? कॅरिंग सर कॅपॅसिटी. माझं एक ते राहिलं होतं लेक्चर, तोपर्यंत एंड झालं. मग 4-5 हे सोडून दे, तिथे मी डायरेक्ट सांगतो आता पुढे तुला काय लिहायचं. बरं, आता एक मिनिट लक्ष देता का इकडे सर्वांनी? हा जो लॉग फेज वाला तुम्हाला दिसतो ना, लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल जो असतो, हा कसा दिसतो तुम्हाला? आकार दिसतो का? एस सारखा थोडासा दिसतो का?
अरे थोडासा एस सारखं दिसतो ना हा. येस सर. हम्म. या ग्रोथला तुम्ही म्हणता सिग्मॉइड ग्रोथ कर. कोणता कर्व आहे हा? कोणता कर्व आहे? सिग्मॉइड ग्रोथ कर्व. ओके. हा हे ब्ल्यू वाला इक्वेशन लॉजिस्टिक्स आहे. पटापट आली, आता 1 मिनिट बाकी आहे. लेस दॅन 1 मिनिट. स्क्रीनशॉट करा पटकन. हा एक्सपोनेन्शियल. सर उद्या सेम टाइमला क्लास आहे ना 8-10? 8-10. आता करतं का पुन्हा जॉईन?